आमच्या गावात भाजीपाला जास्त पिकतो. 2 एकर एका भावाच्या वाट्यावर आली, 2 एकर एका भावाच्या वाट्यावर जमीन आली. दोघांच्या सामायिक विहीर आहे, दोघे एकाच विहिरीचं पाणी भरतात. जमिनीची पोत सारखी, जमिनीची क्वालिटी सारखी, पाणी एकाच विहिरीचं. दोघांनी वांगे लावलेत. एकाचे वांगे एकदम तरतरीत झाली, एकावरती कोकडा पडला. मग त्या लहान भावानं सांगितलं, दादा आपली जमीन सारखी रे, बिजवाई सारखी, पाणी सारखं, लागवड एका दिवशी, आणि तुझं उत्पन्न चांगलं आहे, माझ्या याच्यावरती कोकडा आला, काय फवारलं सांग ना. सक्का भाऊ सख्या भावाला काय फवारलं सांगत नाही. बरं आपला भाऊ आपण काय फवारलं हे पाहून घेईल म्हणून भाऊ काय फवारलं ते डबं मातीत दाबून ठेवतो. आपलं ज्ञान दुसऱ्याच्या उपयोगात पडत नाही. ज्ञान संतांचे मायबाबा, या संतांचे हे देणे कल्पतरूहून, या संतांचं जे देणं आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, संत उदार उदार, संत उदार उदार भरले. उदारता संतांच्या जवळ आहे. सूर्याची तेजस्विता, चंद्राची शीतलता, वाणीची विमलता, अंतःकरणाची मधुरता आणि देण्याकरता जी असणारी उदारता ही फक्त संतांच्या जवळ आहे, आमच्या जवळ नाही. भारत त्या बाबतीमध्ये श्रेष्ठ आहेत मायबाप. या देशात ज्ञान, या देशात संपत्ती आणि या देशात सौंदर्य, या 3 गोष्टी भारतीयांच्या वाट्याला आल्या. ज्ञान भारतीयांच्या वाट्याला आहे. सिकंदर जेव्हा भारतात आला तिथल्या लोकांनी सांगितलं होतं संपत्ती सौंदर्य आणशील, ते तर आणणारच आहे तू, पण येताना भारतातलं ज्ञान जे वेदांमध्ये ग्रंथांमध्ये आहे तेवढं ज्ञान घेऊन ये. ज्ञान भारतात आहे, सौंदर्य भारतात आहे. या देशामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. काळे, गोरे, सावळे, निमगोरे, सावळे, निळे, घननिळे, सगळ्या प्रकारचे आहेत. घननिळा सावळा, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा. निळा आहे, घननिळा आहे, सावळा आहे, काळा आहे, गोरा आहे, निमगोरा आहे, सगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भारतात पाहायला मिळतात. बाकीच्या देशात तसं नाही. काही देशात नुसते गोरे लोक आहे, काळा माणूस औषधाला बी सापडत नाही. काही देशात नुसते काळे लोक आहे, गोरा माणूस पूजेला बी सापडत नाही. त्याच्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या शरीरा सौंदर्यावरती झाला. काही देशातल्या लोकांच्या नाका असे तरतरीत आहे, काही देशातल्या लोकांना नाकच नाही. असं वाटतं बैलगाडीचं चाक फिरून गेलंय. आपल्या देशाचं ते नकट्या नाकाचं राष्ट्र आपल्या शेजारचं, नाकच नाही. नालायकांना तरी किती नाक लावतात ते. चीन नाकच नाही, चेहऱ्यावर असे 2च छिद्र दिसतात. असं वाटतं का मोबाईलचं चार्जर खोसायची जागा आहे. अरे सगळं सौंदर्य नाकावरती ना, तोंडाच्या वरती नाक दिलं. काय गरज होती हो इथे द्यायला? काय झालं होतं? तोंडाच्या वरती नाक का दिलं? घास उचलून तोंडात घालताना ते नाक आधी सुगंध घेतं आणि मग ते सांगतं सडलेलं आहे, ठेव बाजूला. म्हणून तोंडाच्या वरती नाक दिलं. आणि इथे दिलं असतं तर घास उचलून असं न्यावं लागलं असतं. आणि बरं झालं इथे दिलं नाही. तिथे दिलं असतं तर पावसाळ्याच्या अगोदर ग्रामपंचायतनं सांगितलं असतं, ऐका हो ऐका, पुढे रोहिणी नक्षत्र येत आहे, आपापली नाकाची जागा झाका. जर नाकवरती असतं, हा जर पावसाळ्यात सापडला असता, रेन हार्वेस्टिंग. विठ्ठल नाथ बाबा या अभंगातून देहाचं नश्वरत्व सांगताय. परिमळ गेली या ओस फुल देठी. आयुष्य नश्वर आहे, नासक आहे. काल माय भगवद्गीता जयंती झाली. काय भाग्यवान आहेत तुम्ही. महिन्यांचा राजा मार्गशीर्ष महिना आहे. मासा माझी मार्गशीर्ष ज्ञानोबा राय सांगता. पटापट बोला. फुलांचा राजा, फुलांचा राजा, फ्लावर, फ्लावर, फुलांचा राजा गुलाब, फळांचा राजा, पक्ष्यांचा राजा, पशूंचा राजा सिंह, महिन्यांचा राजा मार्गशीर्ष, व्रतांचा राजा एकादशी,
वैष्णवांचा राजा भगवान शंकर, वैराग्याचा राजा ज्ञानोबाराय तुकोबाराय, ज्ञानाचा राजा ज्ञानोबाराय, भक्तीचा राजा नामदेवराय, शांतीचा राजा नाथराय, गुरुभक्तीचा राजा निळोबाराय, दास्यत्वाचा राजा जनाबाई, देवांचा राजा ऐकताय ना, देवांचा राजा इंद्र, भारताचा नरेंद्र, महाराष्ट्राचा देवेंद्र. योगायोग आलो म्हणून बोललो रे बापा, राजकारणाशी जोडू नका. देवांचा इंद्र, भारताचा विठ्ठल. एक तर हा महिन्यांचा राजा मार्गशीर्ष महिना आहे आणि या महिन्यात पर्वण्या 3 आहेत. भगवत गीता जयंती, दत्त जयंती, अत्यंत पवित्र पावन मंगलमय महिन्यामध्ये मायबापा हो, की ज्या महिन्यात भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितली. गीता सांगितली काल मोक्षदा एकादशी होती ना, काल भगवद्गीतेचा बड्डे होता, वाढदिवस. भगवंतानं गीता अर्जुनाला सांगितली 5252 वर्ष अगोदर कुरुक्षेत्रावरती. वार होता रविवार, सकाळचे वाजले होते 7:15. भगवान गीता सांगायला सुरुवात करतायत. देवानं अर्जुनाला गीता सांगितली. 574 श्लोक भगवंताचे आहे, 84 श्लोक अर्जुनाचे आहे, 41 श्लोक संजयाचे आहे, 1 श्लोक धृतराष्ट्राचा आहे, 700 श्लोक भगवंत 45 मिनिटात सांगतायत. अर्जुनाला गीता 45 मिनिटात भगवंतानं सांगितली ना. 45 मिनिटात अर्जुनाला गीता कळाली. काही लोक मरून गेले पण गीता कळाली नाही, गीता समजली नाही. म्हणून देवाला विनंती करावीशी वाटते, भारत में फिर से आजा गौवे चराने वाले, भारत में फिर से आजा गौवा चराने वाले, भारत में फिर से आजा गिरिवर उठाने वाले, भारत में फिर से आजा गिरिवर उठाने वाले, अरे संतों को फिर जगा जा गीता के कहने वाले, संतों के कहने वाले, कहने वाले, भारत में फिर से आजा गौवे चराने वाले, भारत में फिर से आजा गौवा चराने वाले. वाह. भारत में फिर से आजा गौवे चराने वाले, भारत में फिर से आजा गिरिवर उठाने वाले, अरे संतों को फिर जगा जा गीता के कहने वाले. ये देवा एकदा या देशात ये, एकदा पहा तुझा देश. ऐश्वर्य तुझ्या वेळीचे, गोपाळ गोप मेळीचे, नच स्वप्नी दिसे त्या खुना पाहण्या, भारत आपुला पुन्हा पाहण्या, भारत आपुला पुन्हा पाहण्या, भारत आपुला. कधी येशील मनमोहना, कधी रे कधी येशील मनमोहना पाहण्या, बीड जिल्हा पुन्हा. एकदा ये, एक बार विठ्ठल ती गीता जयंती काल होती. भाग्यवान आहे तुम्ही. आज एकादशीचं पारणं द्वादशीचं तिथीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ तिथी द्वादशी आहे. वैष्णवात अग्रगण्य भगवान महादेव आहेत. आणि या सगळ्या पर्वण्यांमध्ये आपण या दत्तप्रभूंच्या दरबारांमध्ये महाराष्ट्रीयांच्या मार्गदर्शनात या कथामृताचा, नामामृताचा, ब्रह्मानंदाचा आस्वाद घेत आहोत. इथे ज्ञानदान आहे, नामदान आहे आणि ज्ञानदान आहे. खरं तर मठाधिपती, गादीपती या भानगडीत पडत
पण महाराजांचं असणारं या संप्रदायावरती प्रेम, महाराजांचं असणारं या परंपरेवरती प्रेम आणि त्याचा हा परिपाक मायबाप हो की आपल्याला ही पर्वणी 8 दिवस इथे ब्रह्मानंदाचा जयघोष पाहायला मिळतोय. ऐशा लाभा जो चुकला तो का म्हणे. बरं इथे भगवान दत्तप्रभूंचा आणि महाराज श्रींचं या ठिकाणी वास्तव्य, इथे सगळे येत नाही ना. कोणी एक भुलली, कोणी एक सगळे नाही. ज्ञानोबराय तर डेडलाईन देतात, सर्वत्र दुर्लभ. इरादे लाख होते मगर टूट जाते हैं, इरादे लाख होते मगर टूट जाते हैं. कोल्हारवाड़ी वही आते जिन्हें भगवान दत्त प्रभु बुलाते हैं. सगळे नाही येऊ शकत ना. पूर्वी जन्मी होता ठेवा तो या भावा, जन्मोजन्मी आम्ही तिळतिळ पुण्य साचा पडे. या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा या ठिकाणी येता येतं. विठ्ठल वारकरी संप्रदायाचे पंचप्राण 5 ग्रंथ आहे, 5 संत आहे. ग्रंथ अनेक आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, उपनिषद आहेत. ग्रंथ अनेक आहे, ग्रंथ संपदा अनेक आहे. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले, व्यासही अमुप ग्रंथ केले. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमुप ग्रंथ केले. याजसाठी तप, याजसाठी तप, व्यासही अमुप ग्रंथ केले. कबीरा ग्रंथ याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमुप ग्रंथ केले. ग्रंथ संपदा भरपूर आहे. संत तेचे संत, तेचे संत ज्यांचा हेत. संत तोची जाणा जगी दया क्षमा, ज्याच्या अंगी लोभ हंता नाही म्हणा. जग विरक्त तोची जाणा, इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान, ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारांता टेव उघडा. जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. लढाई जे ना. बायकोला इंग्लिश मध्ये काय म्हणता पोरो? बायकोचं नाव काय इंग्लिश मध्ये? वाईफ. त्यांचं झालंच नाही ते काय सांगते. बायकोला काय म्हणता इंग्लिश मध्ये? वाईफ. WIFE वाईफ. त्याच्यातच सगळं आलं. विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. जी कुठलीही पूर्व सूचना न देता भांडायला उभी राहते तिचं नाव विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भारतात तिला वाईफ म्हणत नाही, भारतात तिला ग्रहलक्ष्मी म्हणतात. आणि माझ्या मातांनो एक अधिकारानं सांगेल, माझ्या लाडक्या बहिणींनो, काय गंमत आहे बाबा. लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याचे दाजी बनले. लय दिलं माय तुम्ही भरभरून. काय करावं, लाडका भाऊच बाजूला झाला. विठ्ठल इलाज नाही त्याला. लाडक्या बहिणी, तुमचा अधिकार लय मोठा आहे माय. तुमच्यावरती परमार्थ अवलंबून आहे. महाराज सांगतात भारतात स्त्रीला ग्रहलक्ष्मीचा दर्जा आहे. आणि माय हिंदू धर्मात जो स्त्री जातीचा सन्मान केला जातो तो दुसऱ्या कोणत्याच धर्मात केला जात नाही. हिंदू धर्मात स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा आहे. लक्ष्मीचा. बायको म्हणजे लक्ष्मी. हा तो
देश है, ये इतनी व्यक्ति जर परदेशात गेली तिथले लोक विचारतात कहाँ से आए हो आप, जो हिंदुस्तान से है, क्या विशेषता है तुम्हारे देश की? मेरे देश की विशेषता मैं क्या बताऊं? होठों पे सच्चाई रहती है, जहां दिल में सफाई रहती है। हम उस देश के वासी है, हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा है। आम्ही त्या राष्ट्रात जन्माला आलो ज्या राष्ट्रात गंगेला माय म्हणतात। इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं। ओ इतना एवढा आदर कुठेच नाही। आम्ही त्या राष्ट्रात आहे जिथे गंगेला माता कह के बुलाते हैं। या राष्ट्रात नदीला माय म्हणतात। गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी माता। आम्ही नदीला माय म्हणतो। दगडाला लात लागली तरी पाया पडतो आम्ही, केर सुरीला लात लागली तरी पाया पडतो। आम्ही कणाकणात ईश्वराचं अस्तित्व मानणारे आहोत। जगाच्या पाठीवरती ही संस्कृती, इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर। जगाच्या पाठीवर अशी एकमेव संस्कृती आहे की जिथे कणाकणामध्ये ईश्वराचा वास त्या ठिकाणी पाहिला जातो। विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, दे गाहिला विठ्ठलाची विठ्ठल। विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, आजी म्याची गाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची। विठ्ठल जडीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची। देव सगळ्या ठिकाणी आहे की नाही? देव सगळ्या ठिकाणी। गेन द्या, मोकळा करा आवाज द्या द्या। हॅलो, घाबरू नको, काहीच होणार नाही। दत्तप्रभूचा दरबार आहे, टेन्शन नको घेतो। टेन्शन लेने का नाही। विठ्ठल लय गोड येतो। मी नांदेडला होतो, उमरीला, कालच कीर्तन होतं माझं। गोड माणूस आहे। आता काही काही साऊंडवाले काही बोललं की असे राग रागच पाहतात। चांगलं लग्न झालंय का? नाही, बरं आहे। विठ्ठल नाथ महाराज शांती ब्रह्म आहेत। काय केलं नाथ महाराजांनी? खांब दिला भागवत, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत। भाप्रकाश चिदानंदो गतिरेस्य मृत्यू लोके वरिष्ठानाम सर्वशासनानाम तरणेर भूत भविष्यती। ही व्याख्या भागवताची आहे। भा म्हणजे भरकटणारं मन आहे, ग म्हणजे गती देणारं, व म्हणजे वरिष्ठ, आणि त म्हणजे तरुण नेणारं। तरले तरती भरवसा, नामधारकाचा ठसा। मायबाप, जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे हे उष्ण आहे। जे आयुष्य भगवंतानं आम्हाला दिलेलं आहे, ध्यानात ठेवा। शरीर आईवडिलांनी दिलं, पण जीव देवानं दान केलेला आहे। शरीर मायबापांनी दिलं, पण जीव भगवंतानं दान केलेला आहे। जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, तयाचे करील चिंतन। जग जीवन नारायण, गायन गुण दयाचे, जोया भिवरे जाते, जोया भिवरे जाते। गायन गुण दयाचे, जोया भिवरे जाती रे, जोया भिवरे जाती। जेने हा जीवा दिला दान, तयाचे करीना चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुण दयाचे। जेने हा जीवा दिला
जेने हा जीव दिला दान तयाचे करीन. प्रॉमिस केलं होतं माईच्या पोटात, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाडे, आठवीन पाय हा माझा रात्री आणि दिवस. मग तेव्हा तो प्राणी ढकलून दिला बाहेर, मायेचा वारा लागला, सोहम शब्द तो भुलून गेला, केव्हा केव्हा तो बोंबलू लागला, जो बाळा जो रे. वा वा, असं वाटतं जीव ओवाळून टाकावं तुमच्यावर, पण तो जीव माझा राहिला नाही आता. फार सुंदर महाराज, फार सुंदर. देवाला वचन दिलं होतं, जन्माला आल्या आल्या लेकरू रडतं. तुमच्याकडे काय पद्धत आहे? पोरग हसतच आलं बुवा, असं कधी झालं का? रोते होईये आते हे सब, इथे सगळे रडतच येतात, हसत कोणी झाला नाही. नियम असा आहे, लेकरू जन्माला आलं जर रडलं नाही तर डॉक्टर त्याच्या पाठीवर दणके आणतात की रड. जे पोरग जन्माला आल्या रडत नाही ते नॉर्मल नसतं, म्हणून डॉक्टर त्याला दणके मारतात, रडायला भाग पाडतात. कारण डॉक्टर सांगतात इथला नियम आहे, इथे आलं की रडावं लागतं. पोरग रडतं. ती म्हातारी सांगते, बाई पोरग इतकं रडतं, मला तर असं वाटतं तुझा सासरा तुझ्या पोटी आला. तुझा सासरा तुझ्या पोटी जन्म घेणार नाही, तू त्याची मागच्या जन्मात साधी हाऊस केली का? तो डेनिंगच करणार नाही, या भानगडीत पडायचं. देवाला वचन दिलं होतं की तू जीवदान दिला ना, मी तुझं त्या ठिकाणी चिंतन करेल. तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण, गाईन गुण तयाचे, त्याचे गुण गाईन. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. ऐसे देई ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. संतांनी प्रेम देवावर केलं, देशभक्तांनी राष्ट्रावर केलं, धर्मवीर शंभूराजांनी या धर्मावरती केलं. आपण देवावरती प्रेम करावं. आपलं प्रेम तर लहानपणापासून बदलतंय भाऊ. स्थल काल सापेक्ष परिस्थितीनुसार आपलं प्रेम बदलतं. पटापट सांगा, माणूस जेव्हा लहान असतो तेव्हा प्रेम कोणावर करतो? आईवर. मोठ्यापणी बोला ना, ब्रह्मचारी का तुम्ही सगळे? लहानपणी, मोठ्यापणी बाईवर का? शब्द आहे ना, याला म्हणता कॉन्फिडन्स. तुम दिल के पास. वा वा, जुन्या लोकांचा काळ लई चांगला होता महाराज. जुना काळच चांगला होता. खायला नव्हतं, कपडे नव्हते, पण आनंद होता. ही आताची पिढी लय सुखी, लय भाग्यवान आहे. आम्हाला एकच ड्रेस राहायचा वर्षातून, एकच. फाटला तर तोच शिवायचा आणि तोच वर्षभर वापरायचा. पायात चप्पल नाही, दप्तर नाही, अजिबात नाही. 4:45 वाजले की घड्याळाकडे पाहायचं. शाळा सुटली, पाठी फुटली, आई मला भग्याने. हा भग्या कोण होता अजून सापडला नाही. काय भग्या बदनाम केला लोकांनी काही कळत नाही. पण तो काळ सुखाचा होता, आनंदाचा होता. खायला नव्हतं पण घरात सुख होतं. आता सगळं 5 किलो गोळ्या खाव्या लागतात. आमच्या शेजारी एक माणूस आहे, भूक लागावी म्हणून एक गोळी खातो, भूक लागली की पचायला पाहिजे म्हणून दुसरी गोळी खातो, पचलं की झोप यायला पाहिजे म्हणून तिसरी गोळी खातो. मी म्हणतो एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा एक बंदूकची गोळी खाल्लेलं काय वाईट आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. हा तो देश मायबाप, कणाकणात ईश्वराचं अस्तित्व पाहणारा हा देश आहे. आमच्या संतांनी आम्हाला भरपूर दिलं. नाथबाबांनी शांती दिली, नुसती शांती नाही, भागवत दिलं. जगात जे ज्ञान आहे,
सर्वप्रथम ज्ञान वेदाकडे, दुसरं ज्ञान देवाकडे, तिसरं ज्ञान संतांकडे आणि चौथं ज्ञान माणसांकडे. वेदाकडे ज्ञान आहे, पण वेद अनंत बोलिला. महाराज म्हणतात वेद मार्गी मुनी गेले, किंवा मुखे बोलू वेदवाणी. वेदाकडे ज्ञान आहे, पण वेदो में भेद आहे, जो लागला कानी तीही वर्णाच्या. ज्ञानोबराय म्हणतात वेद जन्माला आला, काल गीता होती म्हणून बोलतोय. वेद जन्माला आला, भगवान ज्ञानोबराय सांगतात हा गीतार्थ हा वेदार्थ सागरू, जो निद्रिस्ताचा घोरू, तो प्रत्यक्ष परमेश्वरू बोलिला. ज्ञानोबराय म्हणतात वेद भगवंताच्या मुखातून बाहेर पडला, पण देव झोपला आणि देवाच्या घोरण्यातून वेद बाहेर पडला. म्हणजे वेद झोपेत सांगितला आणि गीता जागृतीत सांगितले. झोपेत दिलेलं वचन पूर्ण करणारा जगात एकच झाला, राजा हरिश्चंद्र. आपण कागदावर बदलवतो. वेद देवाच्या घोरण्यातून बाहेर पडलेला आहे. ज्ञानोबरायांनी वेदाला चिमटा घेतला, हा वेदार्थ सा करू, जो निद्रिस्ताचा घोरू, घोरण्यातून बाहेर पडलेला वेद. गीता जागृत अवस्थेमध्ये सांगितले. फेडावया मागील उणे, माऊलीच म्हणतायत, जे मागचं कमतरता होती, न्यूनता होती, ते फेडण्याकरता गीता सांगितले. गीता 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 वाचायचे म्हणते नाही पुनरावृत्ती. गीता जन्म कसा घ्यावा हे शिकवते. तुम्ही कोणत्या देशात, कोणत्या राज्यात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात, कोणत्या गल्लीत, कोणत्या गोत्रात, कोणत्या कुळात, कोणत्या घरात जन्माला आले हे महत्त्वाचं नाही, तर जन्माला आल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे हे गीता सांगते. मायबाप भगवंतानं गीता सांगितली, तीच ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवली. देवापेक्षा संत जवळचे आहेत. देव उधारीचा व्यवहार आहे, संत रोकडे आहेत. लोकांचा देवापेक्षा संतांवरती विश्वास जास्त आहे. पटकन उत्तर द्या. बीड ते पंढरपूर जी वारी चालते, किंवा माझी माय मुक्ताबाई पासून पंढरपूर पर्यंत जी वारी चालते, ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर जी वारी चालते, वारी कोणाची आहे? पटकन बोला. वारी कोणाची? संतांची कशी काय वारी होईल? वारी कोणाची? पांडुरंगाची. आळंदी ते पंढरपूर, मुक्ताईनगर ते पंढरपूर, बीड ते पंढरपूर, वारी कोणाची आहे? पांडुरंगाची. भेटायला कोणाला जायचं आहे? पांडुरंगाला. आणि रस्ताभर चिंतन कोणाचं आहे? संतांचं. वारी देवाची आहे, पण चिंतन संतांचं आहे. सबुंद रस्ताभर चिंतन संतांचं, ज्ञानोबराय तुकोबरायांचं. का? देवापेक्षा संत जवळचे वाटतात. देव भेटत नाही, भेटेन की नाही गॅरंटी नाही. हे आम्ही दिवसभर 2-2, 3-3 कीर्तन करत फिरतोय, आम्हाला दिसेन की नाही गॅरंटी नाही. मला तर अजिबात गॅरंटी नाही, बाकीच्यांना असेल तर काही सांगता येत नाही. मला एक कळत नाही, नामदेवरायांच्या घरी भगवान बारशाला आले होते, चोखोबारायांच्या घरी बाळणपणाला बी आले होते. मला एक म्हणायचं आहे, चोखोबारायांच्या घरी बाळणपणाला आलेला देव त्याच्यानंतर एका बी कीर्तनकाराच्या घरी बारशाला बी येऊ नये? काय येत नाही? कारण आहे त्याचं. त्यांच्या कीर्तनात देव नाचला. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग, पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग, देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. किती नाचला देव. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाच पांडुरंग, पुढे देव नाच पांडुरंग.
नामदेवानं कीर्तन करावं, देवानं नाचावं. नाचताना तर देवाचा पितांबर गळाला. आज हरिपाठामध्ये फुगडी खेळता खेळता आमच्या एका पांडुरंगाचा बी पितांबर गळाला होता, बेभान होऊन. देवाचा पितांबर गळाला म्हणून कीर्तनकार विनोदानं सांगतात, तेव्हापासून कीर्तनकार कंबर बांधायला लागले. का? तो देव होता, लोकांनी त्याचं सहन केलं. आमचं सहन नाही करणार ना. नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचला, मग भोजेकरच्या कीर्तनात देवाने का नाचू नये? शंका आहे की नाही महाराज? नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचला, मग भोजेकरच्या कीर्तनात का बरं नाचत नाही? त्याचं कारण सांगतो. नामदेवरायांचं कीर्तन देवासाठी होतं, भोजेकरचं पोटासाठी आहे. ज्या दिवशी भोजेकर देवासाठी करेल त्या दिवशी देवाला माझ्या कीर्तनात नाचावं लागेल. देवालाही माहिती आहे. ही रियालिटी आहे, हे वास्तव आहे, वास्तव. विठ्ठल विठ्ठल ज्ञान वेदाकडे, वेदाने 2 लोक डावलले. ज्ञान देवाकडे, पण देवाने ते ज्ञान सगळ्यांना सांगितलं नाही. जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी. माणूस काही गोष्टी बापाला सांगतो, आईला सांगत नाही. काही गोष्टी आईला सांगतो, बापाला सांगत नाही. काही गोष्टी आईलाही सांगत नाही, बापाला सांगत नाही. पण बायकोला सांगितल्याशिवाय, बायकोला सांगत असं कोणी बोटवरती करा बरं, एकही सापडणार नाही. ऐकणाऱ्यांचं जाऊ द्या, सांगणाऱ्याची डेअरिंग नाही, बाकीच्यांचं काय घेऊन बसलं? शक्य नाही, ते अजिबात नाही. देवानं ते लक्ष्मीला सुद्धा सांगितलं नाही. ते ज्ञान भगवंताने अर्जुनाला सांगितलं कुरुक्षेत्रावरती कालच्या दिवशी एकादशीला गीतेच्या माध्यमातून. ज्ञान भारतीयांच्या वाट्याला आलं, संपत्ती भारतीयांच्या वाट्याला आली. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, हरिओ हरिओ हरिओ. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला, राधा हर एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. हा तो देश आहे. हा हा, वा वा वा, धन्यवाद, खूप खूप साधुवाद. एवढं सौंदर्य या राष्ट्रात आहे, एवढं ज्ञान या राष्ट्रात आहे. मायका, जगात अनेक माता झाल्या. काही मातांनी आपल्या एका लेकराला ज्ञान दिलं, काही मातांनी 2 लाख लेकरांना ज्ञान दिलं, काही मातांनी आपल्या 4 लेकरांना ज्ञान दिलं. कुंती मातेनं 5 लेकरांना ज्ञान दिलं. 1, 2, 5, 100 असतील, याच्या पलीकडे नाही. एका लेकराला ज्ञान दिलं ती माय मैनावती. आईचा एकच शब्द लागला गोपीचंदाला, अंक लगी बंक लगी लगी सजन कसाई, ऐसी एक लगी गोपीचंद को तो छोड़ दी बादशाही. एकच शब्द लागला आईचा, एक. मायचा एकच शब्द. आणि खरं सांगू का, साधूचा फक्त एक शब्द काळजाला लागला पाहिजे, आयुष्याचं कोट कल्याण व्हायला वेळ लागत नाही. म्हणून म्हणावं लागलं नामदेवरायांना, एक तरी ओवी, ओवी एक तरी ओवी अनुभवावी. एकच जास्त नाही हो, एक शब्द तुमच्या आयुष्याचा कायापालट करू शकतो.
म्हणून पोतभर मुरमुरे खाण्यापेक्षा पाव किलो पेढा खाल्लेला कधी चांगला. संतांची ही कृपा आहे. मैनावतीचा एकच शब्द लागला गोपीचंदानं. का मैनावती गोपीचंदाला सांगते, बाळ्या हे शरीर तुला राजबिंडाचं शरीर भगवंतानं दिलेलं आहे, पण एक ध्यानात ठेव, जोपर्यंत ताकद आहे, ऐश्वर्य, संपत्ती आहे, तोपर्यंत त्या ठिकाणी तुझ्या या शरीराचा उपयोग आहे किंवा या शरीराचं असणारं कार्य आहे. पण एकदा की त्या शरीरातून तुझ्या कर्तृत्वाचा, तुझ्या ऐश्वर्याचा, तुझ्या असणाऱ्या ताकदीचा एकदा क्षय झाला की तुझं शरीर कसं होईल, अभंगाच्या परिमळ गेली आवस फुल देती, परिमळ गेली आवस फुल देती, परिमळ गेली आवस फुल देती, हरि मुखे गाता हर परिचिता, हरि मुखे गाता हर परिचिता, हरि सेवटी देह तैसा, आयुष्या सेवटी देह तैसा, आयुष्या सेवटी देह तैसा, हरिमुखी गाता हर परिचिता, हरि मुखे गाता हर परिचिता, वाह वाह वाह, एकदा टाळ्या वाजवा ना. वाह वाह. राजा ललकारी असी दे लर लर परिमळ गेलिया ओस फुल देठी. परिमळ म्हणजे सुगंध, कर्तृत्वाचा, कार्याचा, समाजसेवेचा, राष्ट्रभक्तीचा, भगवंताच्या ईश्वर भक्तीचा जो परिमळ सुगंध आहे. कारण सुगंधाला झाकता येत नाही. सज्जनाची कीर्ती चाले वाऱ्या हाती. मायबाप, बाटली उघडल्यानंतर कळतं की बाटलीत आत काय. बाटलीचं झाकण उघडलं की मध्ये कळतं. कशाहून? सुगंध सांगतो की मध्ये फॉग आहे. क्या चल रहा है?
बाटली उघडली की कळतं आत नऊ सागर आहे. जसं बाटलीचं झाकण उघडलं की बाटलीत काय तसं कळतं, तसं माणसानं तोंड उघडलं की माणूस कळतो. झाड ओळखावे फुले आणि मनुष्य ओळखावा कर्मजानी जे केले पूर्वी जन्माचे. झाड बहरलं की कळतं कशाचं आहे. माणूस बोलायला लागला की कळतं लीनता किती आहे, नम्रता किती आहे, अहंकार किती आहे. जय हरी. नम्रता आहे. जय हरी. तिसऱ्यात आला ते. मला एक कळत नाही. इकडे म्हणतात तीळ भर जरी होई अभिमान मेरू तो समान नाही. सण होतो देवाला. अर्जुनाचा सण झाला नाही. अर्जुन तर देवाचा एकदम काळजातला भक्त आहे ना. अर्जुनाला अहंकार झाला की माझ्या केसातून माझे रोम रोम कृष्ण 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 म्हणतात. अर्जुनाचे रोम रोम केसातून आवाज यायचा कृष्ण कृष्ण. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. गौऱ्या जनाबाईची गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणे. ती गौरी बी चांगली. ज्या गौरीला जनाबाई सारख्या संताचा स्पर्श झाला तीच गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणू शकते. सगळ्या गौऱ्या विठ्ठल म्हणत नाही, कीर्तनात असल्या तरी. त्याला जनाबाईचा स्पर्श झालेला पाहिजे ना. संतांनी सरिसा चंदनाने बोरी मागणे ते एक देशीन जरी पाहे या संतासी. कारण त्यांनी एकदा अंगीकार केला की मग देव जवळ करायला वेळ लागत नाही. मध्यस्थी संतांची आहे. प्रत्येक गोष्टीला मध्यस्थी लागते. घर बांधायचं तर इंजिनियरची मध्यस्थी आहे, फिटिंग करायची तर वायरमनची मध्यस्थी आहे, कोर्टात जायचं तर वकिलाची मध्यस्थी आहे, ऑफिसात जायचं तर शिपायाची मध्यस्थी आहे, बाजारातून बैल आणायचा म्हटलं तर दलालाची मध्यस्थी आहे, लग्न जोडायचं म्हटलं तरी मध्यस्थी लागतोच ना. तसं संता विना प्राप्ती नाही. आईसे वेद साधू शिवाय प्राप्ती होत नाही. पवार महाराजांसारख्या संतांची कृपा आणि त्यांनी बोटाशी धरलं तर दत्तप्रभू कृपा करतील. डायरेक्ट जाता येत नाही ना. धरितीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा पाळी पंढरीनाथ लळा पाळी पंढरीनाथ लळा काय होतं? धरतीच्या हाती संत कृपावंत. मय पाठ नाही ते, त्याच्यात काय कमी पण आहे. मय पाठ नाही. सगळ्यांना सगळं येत नाही. त्यांना इतकं गोड गायने तर मला येत नाही. मुक्ताबाईनं मला तेवढं दिलं नाही. ती म्हणे तू फक्त बोंबलत फिर, बाकीचं काही करू नको. विठ्ठल मध्यस्थी लागते. मध्यस्थी. बापाच्या खिशातून शाळेत फी भरायला पैसे पाहिजे. बापाच्या खिशात लेकराला डायरेक्ट हात घालता येत नाही. तडाखे बसतात. घालून पहा बरं तुम्ही बापाच्या खिशात हात. बाप फटके देईन. चोरी करतो भाडवे नालाय का. मग बापाच्या खिशातले जर पैसे काढायचे असले तर हात मायचा लागतो. बापाच्या खिशातले पैसे कोण काढतं? बोला ना माय. बापाच्या खिशातले पैसे काढायला हात मायचा लागतो. तसं पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जाण्याकरता कोणीतरी आपलं बोट धरून तिकडे घेऊन जाणारा लागतो. त्याच्याशिवाय तो भेटत नाही. डायरेक्ट नाही हात घालता येत. तुमचं एक कौतुक आहे माय. खाणं पिणं कपडे लत्ते आरसे कांगवे फपुट्याचे डबे सगळे नवऱ्याकडचे. आणि तुम्ही कौतुक कोणाचं करतात?
कोणाचं? उभा राहा, उभा राहा रे, पाव दे रे एकदा सगळ्यांना. याच्याकडे कॅमेरे घ्यावं एकदा. उभा राहा, उभा राहा. कोणाचं रे? कौतुक कोणाचं करता म्हणे? हेच लेकरं पुढे अपेक्षा म्हणून उभी राहता आणि गावाचा सत्यानाश करता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 वा, त्याने डेअरिंग तर गेली. त्याला डेअरिंग लागते ना. हा, डेअरिंग लागते त्याच्याकरता. अंगात डेअरिंग लागते. परमार्थ करायला, देशभक्ती करायला, मारामाऱ्या करायला, एका घराची 2 दारं करायला डेअरिंगच लागते ना माय. त्याच्याकडे ते तर तुमच्याकडे असं प्रचंड ज्ञान आहे. तुम्ही कधी असं ऐकलं का? दोघी सख्खे भाऊ भांडले वेगळे निघले? अजिबात नाही. जे भाऊ 25 वर्ष एका ठिकाणी राहतात, खातात पितात, उठतात बसतात बोलतात चालतात, असं नेमकं काय होतं की लग्न झाल्याबरोबर 25 दिवसात वेगळे निघतात. त्याचं सगळं श्रेय काय जादू आहे माय. 25 दिवसात वेगळं काढतात तुम्ही. तुम्हाला सांगते, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. संसार करता शिनले बहु आणि तातला विकून आणले गहू. हे बी किती आज्ञाधारक जनावर असतं, पटकन ऐकतं. समजलं तर बरं. शेवटी महाप्रसाद घेऊन जा. विठ्ठल विठ्ठल ऐका. गुणाचा, कर्तृत्वाचा, भक्तीचा एकदा सुगंध गेला, परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्य शेवटी. जोपर्यंत फुलात सुगंध आहे तोपर्यंत दत्तप्रभूच्या डोक्यावरती आहे. जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत दत्तप्रभूंच्या पायाजवळ आहे. जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत फुल कीर्तनकाराच्या गळ्यात आहे. एकदा सुगंध गेलं की नंतर त्याचं निर्माल्य आहे. सगळेच फुलं कीर्तनकाराच्या गळ्यात जात नाही, सगळेच फुलं दत्तप्रभूंच्या चरणावर जात नाही, सगळेच फुलं त्या ठिकाणी सत्कर्मात कामा येत नाही. काही फुलं मड्यावर सुद्धा फेकल्या जातात. काही फुलं माझ्या माता माऊल्यांच्या वेणीमध्ये सुद्धा माळल्या जातात. घटाघटाचे रूप आगडे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणानकडे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेळा कुंभार विठ्ठला, तू वेळा कुंभार. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. काय म्हटलंय? घटाघटाचे रूप आगडे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणानकडे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेळा विठ्ठला, तू वेळा. आणि करुसावे न लगे आपुल्या संचिता. परिमळ गुणाचा आहे, सुगंध आहे तो. कर्तृत्वाचा सुगंध तुमचा दरवळला पाहिजे. हा देह देश कार्यासाठी, समाज कार्यासाठी, भगवत कार्यासाठी झिजला पाहिजे. माय बापू, भगतसिंगांचं अजूनही नाव घेतलं जातं. चंद्रशेखर आझाद आजही अजरामर आहेत. मीराबाई आजही अजरामर आहे. का? तो भक्तीचा सुगंध परिमळ आजही जगात दरवळतोय. आयुष्या शेवटी देह तैसा. आयुष्य म्हणजे काय? जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड, याचं नाव आयुष्य. आयुष्याचं काय घेऊन बसलात?
99,000 राजा दशरथा, 14 चौकडी लंकानाथा. किती जगला ते महत्वाचं नाही, कसा जगला ते महत्वाचं आहे. चांगलं जगा, कमी जगा, शॉर्ट बट स्वीट. काही लोक फार कमी जगले पण कर्तृत्वाचा सुगंध फार त्या ठिकाणी आजपर्यंत दरवडतोय. काही लोक लय जगले पण आउटपुट काहीच निघला नाही. लोक त्यांच्याबद्दल विचारतात का ते आहेत का अजून. याच्यापेक्षा मेलेलं काय वाईट हो. किती जगला ते महत्वाचं नाही. एक ध्यानात ठेवा मायबाप, संसाराची सुरुवात चांगली आहे, शेवट वाईट आहे. परमार्थाची सुरुवात वाईट आहे, शेवट चांगला आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला सुरुवात चांगली करायची की शेवट. तुकोबरायांना म्हणावं लागलं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट झाला गोड झाला, नुसता गोड नाही बहुगोड झाला. पण मग याच्यासाठी काय केलं, याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता. देवता दिस गोड भावा, देवता दिस गोड भावा, देवता दिस गोड भावा. याच्यासाठी केला होता अट्टहास. एवढ्यासाठी अट्टहास होता की शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आपला शेवट गोड झाला पाहिजे. आपण गेल्यानंतर ज्याला कळालं ना त्याच्या डोळ्यात खळकन पाणी आलं पाहिजे. म्हणून तरुणपणात असे कामं करा की म्हातारपणात सुखानं झोप लागली. तरुणपणात असे कामं करा की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. म्हातारपणात असे कामं करा की शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. दिवसभर असे कामं करा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. आणि रात्री असे कामं करा दिवसात तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. तर जगण्याला अर्थ आहे हो. म्हणून जाणते नितवची जियावे, जब कीर्ती अंगण पवे, आणि सांग पाके विनिगावे थोनिया. ज्ञानोबराय अत्यंत कमी आयुष्य जगले. सांगेल मी शेवटी, आयुष्या शेवटी देह दैसा. का हो तुम्ही असं का बोलताय. महाराज म्हणता रे त्याच्यावर काळ टपलेला आहे. घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाय, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाय, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाय, हो घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाहिजे. घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाय, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाय, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाय, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाय. अजूनही किती आहे अवकाश, अजूनही किती आहे अवकाश, हरिमुखे गाता, हरिमुखे गाता हर पलिता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हर पलिता. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, हरिमुखे गाता, हरिमुखे गाता हर पलिता, हरिमुखे गाता, हरिमुखे गाता हर पलिता. वा महाराज फार सुंदर. का घडी घडी काळ वाटयाचे पाहे. काळ टापलेला आहे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. देह जाणार जाणार, नाशिवंत देह. मायबाप
हे जाणार आहे, नास काय कुचकाय सडक आहे. घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश. किती वेळ आहे अजून. का म्हणलं कितवा वाढदिवस आहे म्हणे 25वा. वाढदिवस नाही, 100 पैकी 25 गेले, 75च उरले. क्षय होतोय आमच्या ध्यानात नाही. आम्ही प्रत्येक क्षणाला म्हातारे होतोय, काळाच्या जवळ जातोय, आमच्या ध्यानात येत नाही. महाराज म्हणता तो काळ तुम्हाला सार्थकी लावता येईल. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नान. काळ सारता येईल, तुम्हाला सारवता येईल, त्याच्यापासून तुम्हाला भयमुक्त होता येईल. तुमच्या माझ्या प्रत्येकावरती काळ टपलेला आहे. जगा काळ खाय, संपूर्ण जगाला खाण्याकरता काळ टपलेला आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, काळ जपत से महा, स्वहिताचा घोर वाहा, स्वहिताचा घोर वाहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन. ध्यानी रहा श्रीहरीचा धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. वा. काळ जपत असे मा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे मा, स्वहिताचा घोरवा, ध्यानी राहा क्षणाक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा. याची करा बापांनो, करा रे बापांनो, झनीकरणीचे जननय जन्म ऐसिया साधना. नादबाबा काकुडतीला येऊन सांगतायत की बापू आयुष्य जात आहे पहा. गेलं आयुष्य. 10 खेळण्यात गमवले, 10 खेळण्यात गेले. 20 लग्न लागले, 20 लग्न लागलं. 30 वेल वाढला, 40 असे तसे पशुपरी कष्ट करीत असे. 50 उतरती कळा, शेवटी अधोगतीला गेला. गेलं ना आयुष्य. 10 प्रत्येकाच्या खेळण्यात जातात. पूर्वीचे खेळही चांगले होते. महाराज पुढे बसलेले कीर्तन झालं, तुम्ही खेळ करताय, माझा खेळ होईल ना मग. खेळ मांडला असं होईल ते. विठ्ठल विठ्ठल पूर्वीचे खेळही चांगले होते. विठ्ठल चंडलोकरी हमामा होतो, सुरपर्मिला पंडाव, हे खेळ पूर्वीच्या काळात होते. आपल्या लेकरांना मोबाईलच्या गेम शिवाय दुसरे गेमच माहिती नाही आता सध्या. काही बोलून बी फायदा नाही त्याचा. काही तुम्ही ऐकून सांगून बी तुम्ही काही ऐकणार नाही. पण मी माझा आगाऊपणा सोडणार नाही. गेलं ना आयुष्य. महाराज मी काहीच केलं नाही, काहीच करू नका आता. अब पछताए क्या होत जब चिड़िया चुग गई खेत. माय बापा नासक कुचक सडक शरीर आहे. भगवंतानं मोठ्या सायासानं आपल्याला दिलेलं. शेवटची पाळी चुकलिया वर्म. बरं, मग जीवनामध्ये काहीतरी अनुताप झाला पाहिजे. अनुताप म्हणजे काय? केलेली चूक पुन्हा न करणे. नुसता ताप, संताप, हिवताप, पश्चाताप आणि शेवटचा आहे अनुताप. नुसता ताप. संसाराच्या तापे संसाराचा ताप आहे. महाराज असा ताप झालाय डोक्याला. रविवार होताच, 3-4 पोरं घरी होते. असा ताप झाला महाराज, काय सांगाल तुम्हाला. हा संसाराचा ताप आहे. संताप. 40 वर्ष जे संसार केला, फक्त एका दिवशी मीठ कमी पडलं तर तो नीट राहत नाही. संताप. म्हणून आमच्या खानदेशात एक म्हण आहे, साप म्हणू नये धाकला, नवरा म्हणू नये आपला. ताप, संताप, थंडीताप, पश्चाताप.
आणि अनुताप कै मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान, करा समाधान, समाधान करा समाधान चित्त. चित्त समाधानी पाहिजे, नुसतं नाव समाधान असून भागत नाही. बरेच लोक नावाच्या विरोधात आहे. दोघी डोळ्यानं आंधळा माणूस डॉक्टरकडे गेला, डॉक्टरांनी विचारलं नाव सांगा, म्हणे नयन सुख. दोघी डोळ्यानं आंधळा. बरेच लोक नावाच्या विरोधात आहे. एका बाईनं पोऱ्याचं नाव ठेवलं सनलाईट. सन म्हणजे सूर्य, लाईट म्हणजे प्रकाश. पोरग इतकं काळं होतं दिवसा बॅटरी लावून पाहा ना पुढे कुठे बसलंय. विसंगती नाही सगळी. मराठीत एक म्हण आहे, नाव लक्ष्मीबाई हाती कतलाचा वाळा. नावाचे विरुद्ध विसंगती. ते अनुताप, जो अनुतापे पोळला तो अधिकारी झाला परमार्थाचा गा. केलेली चूक पुन्हा न करणे त्याला अनुताप म्हणतात. जन्माला येतो तो माणूस, चुका होता तो मनुष्य, चूक सुधारतो तो महात्मा. जन्माला येतो मनुष्य, चुका होता तो माणूस आणि चूक सुधारून आचरणात आणतो तो महात्मा. तुम्ही ठरवा तुम्हाला माणूसच राहायचं की महात्मा व्हायचंय. मग महाराज तुम्ही सांगता काळ टपलेला आहे, मग काय करू? महाराज म्हणतात अनुताप धरोनिया हाती, हाती अनुताप धरोनिया हाती, हाती अनुताप घेऊन सावध धरोनिया हाती, हाती अनुताप घेऊन सावध. हाची अनुताप घेऊन सावध, हाची अनुताप घेऊन सावध, हाची अनुताप घेऊन सावध, हाची अनुताप घेऊन सावध. काही तरी बोध करुदाता, काही तरी बोध करुदाता, काही तरी बोध हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली चिंता. हाचे अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या करू मी खेद. ममता म्हातारी मेली पाहिजे, ममता मेली पाहिजे. ममतेनं तर सत्यानाच केलाय सगळा. बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट. बोध दिला मार्ग दाविला नीट. भ्रांती हे समूळ गेले, दिसू लागले वाट. समूळ नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाट. नाचतो प्रेम छंदे, एका जनार्दनी पावलो पंढरी पेट. पावल पंढरी नेट. एका जनार्दनी पावलो पंढरी
पावलो पंढरीचे तुम्ही संत माया बाप एवढा उपकार करा या माझा त्याचा वार दाखवा दिनाचा सोयी तुम्ही संत माया बापा एवढा उपकार करा समाजाचे समरी तुम्ही संत माये बाप एवढा न्यामज तेथवरी दाखवा. एक कर बाबा हाची दान ताप घेऊन साबद काहीतरी बोध करी मनाला काहीतरी बोध कर. आतापर्यंत देव काही लोकांना भेटण्याकरता देवाला भेटण्याकरता 2 जन्म घ्यावे लागले. नारदाला 2 जन्म घ्यावे लागले भागवतात. आधीचा जन्म दासीच्या पोटी आहे, नंतर मग ब्रह्मदेवाच्या पोटी आहे. काहींना एका जन्मात देव भेटला, काहींना देव 5 महिन्यात भेटला. 5 वर्षाचे ध्रुव बाळ ताने अढळपदी बैसविले बहुमाने. जननी ऐसा पुत जने भक्त दाता या शूर नाही तो बिचारी बांज भली न गवाया अपना नोर. भक्त दाता नाही तर मग शूर. एक ध्यानात ठेवा, मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला मेला माणूस 4-5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला नालायक निघाला माणूस मरेपर्यंत रडतो. जननी ऐसा पूत जने. जिजाबाईंना छत्रपतींना जन्माला घातलं, आई साहेबांनी महाराजांना जन्माला घातलं. लेकरू जन्माला येणं वेगळं आणि लेकरू जन्माला घालणं वेगळं. जिजाबाई गरोदर असताना किल्लेदाराच्या बायकोने विचारलं होतं, जिजाऊ काय खावंस वाटतं, काय प्यावंस वाटतं, कुठे जावंस वाटतं, कुठे हिंडावंस वाटतं, काय बोलावंस वाटतं. जिजाबाई म्हटल्या होत्या, आम्हासी वाटते वाघावर बैसावे. हे जिजाबाईंचे डोळे. आऊ साहेबांना डोहाळे लागले, आम्हासी वाटते वाघावर बैसावे. ऐसे डोहाळे जगदंबेला. आताही डोहाळे पण थोडसे वेगळे. आम्हासी वाटते मुलतान मातीचे ढेकळं गावे. मुलतान मातीचे ढेकळं खाऊन राजा जन्माला येत नाही, डेबरे पोरं जन्माला येतात. डेबरे गर्भसंस्कार, मातेच्या गर्भाची आवडी, मातेचा डोहाळा. जिजाऊन संस्कार घातले गर्भावरती. आऊसाहेब 7व्या महिने घोड्यावरती बसून घोडा चालवायच्या. वा का पोटातल्या बाळाला सांगायचे, बाळ राजे परिस्थिती इतकी भयानक आहे की जन्माला आल्यानंतर तुम्हाला घोडसवारी शिकवायला वेळ नाहीये, पोटातच शिकून घ्या. का मला माहिती आहे या जगात चक्रव्यूह कसं भेदायचं हा अभिमन्यू माईच्या पोटात शिकला होता. तुम्ही घोडसवारी आईच्या पोटात शिकून घ्या. काय माय होती हो. वयाच्या 15व्या वर्षी लेकराच्या हातात तलवार दिली. निघाली भवानी म्याना बाहेरी रणात ती कधी न फिरली माघारी. जुलुम करत्यांच्या रक्तानं न्हाली धर्मरक्षा वया भवानी सिद्ध झाली. चमके हो शिवबा की तलवार, हो चमके शिवबा की तलवार, चमके शिवबा की तलवार. सड़कोला बिजली का होता गेले ढालेवर दीवार. चमके चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माईच्या दुधाची जाणीव फक्त महाराजांनी ठेवली. किंमत केली दुधाची तुझ्या आईची जाग. किंमत केली दुधाची तुझ्या आईची जाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. 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 किंमत केली दुधाची आई जाग. किंमत केली दुधाची तुझ्या आईची जाग. महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. झाला महाराष्ट्राचा
मस्जिद होती थी, एक शिवबान होते तो सबकी सुनता होती थी. हे महाराजांचे उपकार आहेत. लोक म्हणतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं त्या भानगडीत पडूच नका. तुम्ही जन्म घेऊ नका. हे लोक तुम्हाला परचाराला घेऊन फिरतील. तुम्ही येऊच नका. लोक फार गोड लिहितात गाडीवर, राजे पुन्हा जन्माला येऊ नको. अनारकली भरके चली. एकांत मागे लिहिलं होतं, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. राजे आज जन्माला यायला तयार आहे, पण जिजाबाई सापडत नाही. राजे तेव्हा तुम्ही जन्म घेतला तेव्हा तुम्हाला पदर टाकून पाजणाऱ्या जिजाबाई होत्या. सध्या जिजाबाईच्या डोक्यावर पदरच राहिला नाही. आता नका घेऊ. नका 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 नका. महाराजांचे उपकार येते. काहींना देव 5 महिन्यात भेटला ध्रुव बाळाला, काहींना 7 दिवसात भेटला. श्रवणे परीक्षित तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 15 दिवसामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना भेटला. 15 दिवसा माझे विठोबा भेटला. आणि 1 तास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागोता जन्म घेणे विठोबा परिमळ गेली अवसर बोलत शेवटी त्याचा गडगड बाय वाटायची बाजून किती अवकाश अचानक घेऊन जातो काहीतरी बोध करीवाना एकदा तुला कटवांगराची बाकी त्याची प्राप्त झाली. हरिमुखी गाता रपली चिंता त्यांना मागोदा जन्म घेणे ठळक बातम्या संपल्या. धन्य मी मांदिना आपुले धन्य झालो त्याशी धन्य महाराज जन्मले संसारी धन्य ते संसारी दयावंत जे संसारात परमार्थात सगळ्यांना धन्यता दिली. पण या जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव राजा झाला की त्या राजाला इतिहासाने धन्यता दिलेली आहे. धन्य धन्य शिवाजी सुर शिवाजी चुर पराक्रमी तोर केले जर्जर बाजून पाणी दृष्ट मोगला बाजूने पाणी दृष्ट मोगला बाजूने पाणी दृष्ट मोगला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा ढंग भिडे गगनात कीर्तीचा ढंग भिडे गगनात कीर्तीचा ढंग भिडे गगनात हे राज्य भावे श्रींची जय. हळू 12 बलुतेदार 18
कोडी माळी साडी तांबोळी लोहार ब्राह्मण सुतार चांबार हरिजन 18 फगड जाती धर्माला सोबत घेतलं राजाने. धर्म रक्षणासाठी सगळ्यांना एकत्रित केलं. कोणी माळी होता, कोणी कोडी होता, कोणी तांबोळी होता, कोणी लोहार होता, कोणी हरिजन होता. आला तानाची येसाची बाळाची चिमणाची आऊजी बाजी मुरार बाजी बहिरजी नाईक दर्या सारंग सगळ्यांना जमा केलं. सह्याद्रीचे पुत्र मावडे, सह्याद्रीचे पुत्र मावडे, सह्याद्रीचे पुत्र मावडे, तरी कोवडे रंग सावडे, अर्पिती प्राण शोभा, अर्पिती प्राण शोभा, अर्पिती प्राण शोभा. 16 वर्षाचा होत बहादर असा शिव छत्रपती आलदार दे दे, आता शिव छत्रपती आलदार दे दे, आता शिव छत्रपती आलदार दे 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 दे. महाराजांचं कर्तृत्व, त्यांच्या गुणाचा सुगंध, त्यांचा परिमळ आजही महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कान्याकोपऱ्यात फिरतोय. आपण भाग्यवान की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. हा महाराष्ट्र 3 लोकांच्या नावाने ओळखला जातो. ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय. हे आपलं भाग्य आहे, हे आमचं परम भाग्य आहे. तरी का होता शिवाजी राजा, तरी का होता शिवाजी राजा, नाही केली मत आई बहिणीची आब्रू राखणार, आई बहिणीचे आभार राखणार, आई बहिणीचे आभार राखणार. धन्य धन्य शिवाजी सरदार, धन्य धन्य शिवाजी सरकार दे, धन्य धन्य शिवाजी सरकार दे. छत्रपती शिवाजी महाराज. वाजली बा एकदाची तुतारी. विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद दोघी तुतारीवाल्यांना, जोर लावून वाजवली तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. खरं तर वेळ संपुष्टात आली आहे. 11 वाजलेत. 10 मिनिटं घेऊ बाबा आपल्या आज्ञेनं. काय आज्ञा, माझा सप्ताह आहे. घेतो. मायबाप बहीण भावाचं नातं लई जिव्हाळ्याचं आहे, काळजाच्या पलीकडचं आहे. शिशुपाल मारला गेला. पांडवांचा राजसूय यज्ञ त्या ठिकाणी मायबाप आयोजित केला गेलेला आहे. धर्मराजा विचारताय भीष्माचार्यांना की पितामह अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा. वा भीमा, वा अर्जुना, वा धर्मा. अरे द्वारकाधीश परमात्मा समोर असताना प्रश्न विचारतोय. नकुल सहदेवानं सोन्याचं पात्र आणलं. द्रौपदी सोन्याचा गडवा पायावरती होते आहे. नकुल सहदेव पायांची अग्रपूजा करताय. तितक्यात शिशुपालाला धर्मा नावाचा धर्म आहे पण अधर्म करतोय. अरे या सभेमध्ये द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, धृतराष्ट्रासारखे भारतवर्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ असताना या गवळ्याच्या पोराचे पाय धुतोय. हा क्षत्रियांचा अपमान आहे. ज्याने आयुष्यभर गायींच्या शेपट्या पिरगाडल्या, ज्याने आयुष्यभर गायींचं गोमूत्र आणि गोमय काढलेलं आहे, अशा गवड्याच्या पोराचे तुम्ही पाय धुताय. भीम खवडला. शिशुपाल धर्मानं सांगितलं खाली बेस, ते तुझं गिराईक नाही. सबंध कुरुक्षेत्राचा अपमान आहे याचा. अरे हा छली आहे.
हा वरतून काढा तसा आतून काढा आहे. तुम्ही याचे त्या ठिकाणी पाय धुतायत. धिक्कार आहे तुमचा. पितामह भीष्म तुमची तर साठी बुद्धी नाटी झालेली आहे. पितामह भीष्माचार्य खवळले. महादेव की सौगंध, अगर ये मेरे प्रिय अनुज युधिष्ठिर का राष्ट्र यज्ञ का ठिकान न होता तो मैं तेरी जिह्वा काट लेता शिशुपाल. भगवंता चले पितामह आप खामखा नाराज हो रही है, बोलने दीजिए इसे पितामह. अरे म्हणले बोलेल, घाबरतो की काय कोणाला. ह्याच्या बापाचा ठिकाणा नाही रे. हा कोणी म्हणतो वसुदेवाचा आहे, कोणी म्हणतो नंदाचा आहे. लहानपणी याने चोऱ्या केल्या, दही दूध तूप लोणी चोरलं. याने रुक्मिणी चोरून नेली, याने शमंतक मणी चोरला म्हणतात. चोरटाय हा, चोराची पूजा करतायत. बलराम दादा खवळले. शिशुपाल, अगर आप मेरे बुआ के लड़के ना होते तो मैं तुम्हारे एक ही गदा के वार में जबान खींच लेता या तुझे मार डालता. दो भैया आप शांत बैठिए. कन्हैया तुम मुस्कुरा रहे हो. इसने पितामह भीष्म का अपमान किया है, इसने बुआ कुंती का अपमान किया है और तुम खड़े खड़े मुस्कुरा रहे हो. बोलने दीजिए दो भैया इसे. मैंने बुआ से वचन दिया था कि मैं तुम्हारे लड़के के 100 अपराध माफ कर दूंगा. बोलने दीजिए. तो म्हणला अरे मी तुला घाबरतो की काय चोरट्या. बोलेल बोल. 100 अपराध झाले. देवान झाले बास शिशुपाल थांब. तर म्हणला अरे घाबरत नाही तुला. छलिया आहे कपटी तू. देवानं सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याचं मस्तक धडापासून वेगळं केलं. शिशुपाल मारला गेला. पण चक्र सुदर्शन परत आलं. देवानं आपल्या बोटात घेतलं, पण ते चक्र सुदर्शन देवाच्या बोटाला लागलं. रक्ताची चिरकांडी उडाली. नारद सुभद्रेकडे गेले. ताई ताई, देवाच्या बोटाला सुदर्शनाचा वार लागलेला आहे, रक्त येत आहे. सगळ्या घरात सुभद्रा शोधते. राजाच्या घरात चिंदी कुठून सापडेलो. द्रौपदीच्या जवळ गेले. द्रौपदीनं पदराचा काठ फाडला. फार गोड चिंतन आहे. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदी सबंधू शोभे नारायण. द्रौपदी सबंधू शोभे नारायण. देवाना देवाच्या बोटाला भरजरीचा पितांबर फाडून दिला. देव कुणाचं उसनं ठेवत नाही मायबाप. डावामध्ये द्रौपदीला धर्म हरला. दुर्योधनानं सांगितलं जा दुःशासन पांचालीचे केस धरून घेऊन ये. कर्ण उभा राहिला. अरे म्हणले आण. 5 नवऱ्यांची बायको ती पतिव्रता नसते, ती वेश्या असते. हे शब्द कर्णाचे आहेत. काय पतन झालं कर्णाचं ऐका. कर्णासारखा उदार नाही, कर्णासारखा योद्धा नाही, पण नालायकाच्या संगतीत जाऊन बसला. कर्णाचं पतन झालं. दुस्संग सर्वथा त्याज्य. द्रौपदी सगळ्यांना काकुडतीला येऊन विनंती करते. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, जयद्रथ, कर्ण सगळ्यांच्या समोर पतीच्या समोर गेली. पाची पतीने खाली माना घातल्या. काकुडतीला येऊन सगळ्यांना धावा करते, मला वाचवा. मी रजस्वला आहे, मी एक वस्त्र आहे. या कुरूंच्या सभेत एका स्त्री जातीचा अपमान चांगला नाही. शेवटी दुःशासनानं त्या द्रौपदीच्या पदराला हात घातला आणि भीम उभा राहिला. इस सभा में बैठे हुए क्षत्रिय सुने, जो इस संसार से गए वो क्षत्रिय भी सुने, जो इस संसार में आने वाले वो क्षत्रिय भी सुने. मैं पांडुपुत्र भीम, मैं प्रतिज्ञा करता हूं कि जिस अपवित्र हाथों से दुशासन ने द्रौपदी के केस पकड़कर इस भरी सभा में उसे विवस्त्र करने का प्रयास किया है, मैं पांडुपुत्र भीम प्रतिज्ञा करता हूं कि रणभूमि में मैं इस दुशासन की छाती फाड़कर उसका लहू न पीऊं तो मैं अपने पूर्वजों को मुंह नहीं दिखाऊंगा. यह मेरी प्रतिज्ञा है. बहीण भावाचं ते नातं आहे. भगवान द्रौपदीला कृष्ण म्हणायचे. कृष्ण
काय जिव्हाळा आहे बहीण भावाच्या नात्याचा. भावा भावाचं प्रेम, बहीण भावाचं प्रेम, बाप लेकाचं प्रेम हे या संस्कृतीचा आत्मा आहे. प्रेमानं आम्ही बांधल्या गेलेलो आहे. धन्य तोचे भाऊ, धन्य ती बहीण. माझी माय मुक्ताबाई ज्ञानराजांची बहीण आहे. असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण. असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण. ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. देव निवृत्तीने धरले दोन्ही कर. समाधीचा चिरा चढवल्या गेला. निवृत्तीनाथ बाहेर आले, जमिनीवरती पडले. निवृत्तीनाथ गडबडा लोळतायत. मुक्ताबाई येऊन निवृत्तीनाथांच्या कमरेला बी लागली. दादा नामा म्हणे देवा पेटला होता सण, करा समाधान निवृत्तीचे. मुक्ताबाईला समजवताय, आई साहेब तुम्ही आदिशक्ती आहे, तुम्ही ब्रह्मचित्कल आहात, तुम्ही रडतायत. मुक्ताबाई सांगते, दादा माय बापे आम्हा तेजियले जेव्हा, एवढे दुःख तेव्हा झाले नाही. निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न आणि सांभाळी सोपान मज लागी. माय गेली ना देवा, तेव्हा मी 5 वर्षाचे होते रे. आई गेली मला कळत नाही, झोपेत टाकून गेली. पहाट झाली, 4 वाजता जाग आली आणि मी आईची आठवण म्हणून डोळे बंद असताना हाक मारली, आई. माझ्या निवृत्तीनाथ दादांनी, माझ्या ज्ञानराजांनी मला होकार दिला. माझ्या ज्ञानोबारायांनी मला पोटाशी धरलं. एखाद्या पक्षाने पाऊस यावा, घरट उडून गेलेला असावं, धोधो पाऊस पडत असावा आणि पक्षाने आपले पंख करावे, त्या पंखात आपल्या पिलांना घ्यावं, तशा माझ्या ज्ञानराजांनी मला जवळ घेतलं होतं. देवा देवा मायबाप गेले, समाजानं छळ केला. देवा माझे भाऊ भिक्षा मागायला जायचे, भाकरी मागितली की लोक शेणाच्या गौऱ्या टाकायचे रे. 3 दिवस उपवास राहिले, पण माझ्या ज्ञानराजांमुळे आम्हाला कुठली कमतरता भासली नाही. लढीवाड मुक्ताबाई आणि जीव मुद्दल ठाईचे ठाई. अरे संन्याशाची पोर, कोणी बोलतही नाही, टाकी दयेल पोरांचं कधी तोंड पाहू नये. ते बहीण भावाचं नातं. अशी बहीण या वारकरी संप्रदायानं दिली आणि मला स्वाभिमान आहे की मी तिचं लेकरू आहे. मला सांगताना या गोष्टीचा आनंद आहे की मी मुक्ताबाईचा आहे. खरं सांगू का, कोणाचे तरी होऊन राहा. नाथबाबा जवळ आहे असं म्हणा की मी नाथरायांचा आहे महाराज, मी ज्ञानोबारायांचा आहे. सद्गुरू जोग महाराजांना टिळकांनी पत्र पाठवलं होतं, टिळकांना उत्तर द्यायचं होतं. सद्गुरू जोग महाराजांनी मामांना सांगितलं, सोनू टिळकांना उत्तर द्यायचं आहे. पत्र लिहायला सुरुवात झाली. सन विवी पत्रास कारण की मजकूर लिहून झाला आणि खाली लिहिलं मामांनी, तुमचा सद्गुरू जोग महाराज. पत्र वाचून दाखव. पत्र वाचून दाखवलं आणि नंतर त्या ठिकाणी मामाने सांगितलं, तुमचा सद्गुरू जोग महाराज विष्णुपंत जोग. आणि महाराज खवडलेत. सोनू काय झालं महाराज, काही चुकलं का? काय लिहिलं शेवटी? म्हणले तुमचा जोग महाराज. जोग महाराज म्हणतात, सोनू मी फक्त ज्ञानोबारायांचा आहे रे, मी कोणाचाच नाही. असं म्हणा की मी दत्तप्रभूंचा आहे, मी भगवान दत्तात्रयांचा आहे, मी मुक्ताबाईचा आहे, मी ज्ञानोबारायांचा आहे. कोणाचं तरी होऊन राहा. बहिणीचं भावावर लय प्रेम असतं. बहिणीचं लग्न झालं, भावानं मोठ्या आनंदात बहिणीचं लग्न केलं, पाणीग्रहण केलं. बहीण गेली. वर्ष झालं. श्रीमंताच्या घरी दिलेली मुलगी. धर्मशास्त्र नीतिशतक असं सांगतं, मुलगी श्रीमंताच्या घरी द्यावी आणि घरात सून गरिबाची आणावी. श्रीमंताच्या घरी मुलगी दिलेली आहे, बहीण दिलेली आहे, बाप गेलेला आहे. असं म्हणतात, वडील गेले की भाऊ बापाच्या जागी असतो आणि माय गेली की बहीण मायच्या जागी असते. वडील गेले होते. वर्ष झालं. दिवाळीचा भाऊबीजेचा सण आला. बहीण मोरासारखी वाट पाहत असेल. भावाला वाटलं परिस्थिती नाजूक आहे, हिच्या लग्नाचं कर्ज अजून फिटलं नाही, आपलं झोपडं आहे. दिवाळी तशीच गेली. पण त्या ठिकाणी भाऊबीजेला बहिणीला घ्यावं जावं लागेल म्हणून भाऊ बहिणीला घ्यायला गेला. तिचं श्रीमंतीचं वैभव, तिच्या घरात सोन्याचा धूर, तिच्या घरात श्रीमंतीची रेलचेल. भावाने त्याच्या सासूला विनंती केली, आईसाहेब बहिणीला घ्यायला आलो. म्हणले बाबा जा घेऊन. बहीण निघाली. घरी आली. माहेरचं झोपडं आहे.
भावाचे 2 मुलं भाचे धावत आले, आत्याला कळकळून मिठी मारली, आत्या आली, आत्या आली. ज्या लेकरांची आत्या श्रीमंताच्या घरी, त्या लेकरांना एक अप्रूप वाटतं. कपडे फाटलेले होते लेकरांचे, पायात चप्पल नव्हती, चेहरे मलिन झाले होते. वहिनी धावत आली, डोक्यावर फाटका पदर घेतला साडीचा, माय तुटलेला चष्मा सुतळीने बांधून कपाळावरती हात ठेवून वाट पाहत होती. म्हणले आली माझी लेक. आत्या घरात आली, लेकरांना खाऊ दिला. वहिनी जवळ बसली. ताईसाहेब तुम्ही आलात बरं वाटलं. म्हणले वहिनी लेकरांना दिवाळीला काय काय बनवलं. म्हणले खरं सांगू का, तुमच्या लग्नाचं कर्ज इतकं झालं की यावर्षी आम्ही दिवाळी साजरी केली नाही. ना लेकरांना कपडे, ना तुमच्या भावांना कपडे, ना तुमच्या आईला पातळ आणायची आमची कॅपॅसिटी राहिली. बहिणीच्या डोळ्यात धारा लागल्यात. 2 दिवस राहिली आणि भावाला सांगितलं दादा दादा ऐक ना. काय ताई, मार्केटमध्ये जा, आईला एक पातळ आण, वहिनीला एक साडी आण, लेकरांना कपडे आण, तुलाही कपडे आण. तो म्हणला अगं चेष्टा करते का, यावर्षी दिवाळी आमची पाण्यात गेली. भर दिवाळीच्या दिवशी आमच्या घरात अंधार होता. माझ्या लेकरांनी फक्त पांढऱ्या तांदूळाची खीर करून खाल्ली. तू म्हणते कपडे आणू कुठून तायडे, तुला साडी घेण्याकरता 300 रुपये लावून ठेवलेले आहेत, एवढ्यावरती माझी ऐपत नाहीये. तिने सांगितलं अरे वेड्या, माझं सासर तुझ्या कृपेने खूप चांगलं आहे, 10,000चं बंडल भावाच्या हातात टेकवलं. सांगितलं जा आईला पातळान, वहिनीला साड्या आण, लेकरांना कपडे आण, त्यांना खायला काही घेऊन ये, तुला कपडे आण, आणि उरले तर मला त्या ठिकाणी पैशाची काही घेऊन ये. बहीण आणि भावाचं नातं फार जवळ. या संप्रदायाचा पाया बहीण भावाच्या प्रेमावरती घातला गेलेला आहे. बहीण भावाच्या प्रेमा इतकं श्रेष्ठ या जगात दुसरं काहीच नाही माय बापो. ज्यांना हे कळालं, ज्यांनी आमच्या संस्कृतीला जपलं, सापडला हरी तयाला साधने. हे साधने प्रेमाचं, हे साधने कर्तृत्वाचं. एका जनार्दनी हरी बोला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला. माऊली करविले